कसे आहेत सगळे? आमच्या घरी आहेत टाक, देवाचे जे टाक असतात ते आहेत आणि कुलदेवता. तर जे पप्पा आहेत आमचे ते त्यांच्याबद्दल माहिती सांगणार आहेत. चला सगळी आता माहिती जाणून घेऊ. देवालयात एकूण 7 टाक आहेत आणि एक जलदेवतेचं घट आहे. हां, दाखवा. आता हा पहिला खंडोबा, खंडोबा. जेजुरीचा खंडोबा. अच्छा, त्याचा हा जेजुरीचा टाक. खंडोबा. घोड्यावर बसलेली म्हाळसा आणि खंडोबा हां. आणि त्यांचा आवडणारा प्राणी कुत्रा. हां. नंतर हे बहिरे देव. बहिरी देव. बहिरी देव आणि घोड्यावर स्वार आहेत आणि नाग देवता दाखवलेली असते. हां हां, बरोबर. त्यानंतर त्यानंतर हां, हे बघा, हे ना. कुलस्वामिनी म्हणजे तुळजाभवानी. थांबा. तर ही प्रत्येक देवालयात असते. हे 3 मुख्य देवता आहेत. हां. त्यानंतर या 7 आसरा आहेत. हां. या 7 आसऱ्यांचा ताट देखील पूर्वांपारपासून आपल्याकडे आहे. हां. त्यानंतर कुलस्वामिनी. कुलस्वामिनी. हां. हे स्वरूप असतं ते आदिमाय शक्तीचं असतं किंवा जगदंबेचं असतं. अच्छा. ते आपल्या देवालयात आहे. हां. त्यानंतर मूळ पुरुष म्हणजे कुलपती ज्याला म्हणतात. म्हणजे मूळ पुरुष ज्या व्यक्तीपासून आपल्या कुळाचं निर्मिती झाली. अच्छा. असं कुलपती किंवा स्वामी. हां. त्याचा हा टाक आहे. हां. आणि त्यानंतर हा रक्षक आहे. अच्छा, रक्षक. देवांचा प्रत्येक देवालयात असतोच रक्षक. हां. त्यानंतर हे काय? याला सोरठ असं म्हणतात. अच्छा. आणि नवरदेवातल्या लग्नामध्ये हा परिधान करावा लागतो. आणि हे? त्याचबरोबर खंजीर असतो. अच्छा, खंजीर. आणि खंजीर देखील लग्नाच्या वेळेला नवरदेव हातात घेतो. म्हणजे सर्व अनिष्टापासून त्यांचं रक्षण होतं. अच्छा, आता तो खंजीर जरा आम्हाला ओपन करून दाखवा. हा चांदीचा बनवलेला आहे असा आणि त्याला हे हातात घेऊ. हे बघा, असं असतं खंजीर, देवांचा खंजीर. आणि हे आहेत सगळे देव. आणि त्यानंतर जलदेवता म्हणजे बाया किंवा देवी ज्याला म्हणतात. हां. त्यांचा हा घट ठेवलेला असतो प्रत्येक देवालयामध्ये. हां, बरोबर. थँक्यू. ओके.